perform dismantling clutch assembly, cleaning and inspecting parts. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. या मॉड्यूलमध्ये आपण क्लच असेंब्ली डिसमॅन्टल करणे, भागांची तपासणी करून स्वच्छ करणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल वाहनातील क्लच शोधण्यास, वाहनातील क्लच डिसमॅन्टल करण्यास, क्लच असेंब्लीचे भाग ओळखण्यास, क्लचचे भाग स्वच्छ करण्यास, क्लच पार्ट्स मधील दोष तपासण्यास. आता आपण आवश्यक उपकरणे, साहित्य आणि टूल्स पाहूया. साधने किंवा उपकरणे. प्रशिक्षणार्थी टूल किट 1 संच, सेंटर पंच 10 सेंटीमीटर 1 नग, सर्कलिप प्लायर्स 15 सेंटीमीटर विस्तारणारा प्रकार 1 नग, 0 ते 25 मिलीमीटर 25 ते 50 आउटसाइड मायक्रोमीटर क्लच जिग 1 नग, टॉर्क रेंज 5 ते 35 Nm 12 ते 68 Nm आणि 50 ते 225 Nm 1 नग, फिलर गेज 20 ब्लेड मेट्रिक 1 नग, ऑइल कॅन 0.5 किंवा 0.25 लिटर क्षमता 1 नग, साफसफाईची ट्रे 45 बाय 30 सेंटीमीटर 1 नग, बेरिंग पुलर स्क्रू पॉवर्ड किंवा हायड्रॉलिक पॉवर्ड अटॅचमेंटसह कमाल स्प्रेड 80 200 आणि 300 मिलीमीटर 1 नग, बेरिंग पुलरसह पुलर्स स्क्रू चालवलेले 2 मिलीमीटर अंतर 1 नग, वाहन वर्कशॉप मॅन्युअल 1 नग, डायल गेज किंवा चुंबकीय आधार डायल इंडिकेटर 1 नग, अलाइनिंग आर्बोर्स 1 नग. उपकरणे किंवा यंत्रसामग्री. वाहन 1 नग, साहित्य सोप ऑइल, ग्रीस, रॉकेल, बनियन कापड, गिअर ऑइल SAE 90. तुम्ही तुमच्या कारचा वेग वाढवत असताना इंजिनच्या क्रँकशाफ्ट आणि ट्रान्समिशनमध्ये पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी क्लच सिस्टीम गुंतलेली असते. जर पॉवर सातत्याने ट्रान्समिशनकडे जात असेल तर चाके नेहमी कारला पुढे नेत असतील. त्यामुळे इंजिनची ऊर्जा उर्वरित पॉवर ट्रेनमधून विलग होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यास अनुमती देण्यासाठी त्याला एक घटक आवश्यक आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असो किंवा मॅन्युअल गिअरबॉक्स असो, क्लचेस एकाच उद्देशाने काम करतात. ते तुम्हाला तुमच्या कारचा वेग वाढवणे, कमी करणे आणि थांबवणे यावर नियंत्रण ठेवते. कार्य 1. वाहनातील क्लच शोधा. फ्लायव्हील आणि गिअरबॉक्समधील अविभाज्य कनेक्शन वाहनाच्या ट्रान्समिशन सिस्टीममधील क्लचद्वारे सुलभ केले जाते. क्लच इतर ठिकाणी असू शकतात. ते नेहमी ट्रान्समिशन्समध्ये आढळतात. मॅन्युअल ट्रान्समिशन क्लचसाठी ते इंजिनच्या क्रँकशाफ्ट आणि इनपुट शाफ्टवरील ट्रान्समिशन हाऊसिंग दरम्यान बेल हाऊसिंगच्या आत स्थित आहे. स्वयंचलित ट्रान्समिशन्समध्ये क्लचची मालिका ट्रान्स एक्सेल असेंब्लीच्या आत असते. कार्य 2. वाहनातून क्लच असेंब्ली डिसमेंटल करा. दर्शवल्याप्रमाणे क्लच कव्हर आणि फ्लायव्हीलची स्थिती काही रंगाने चिन्हांकित करून प्रारंभ करा. रिसेट करताना क्लच कव्हर आणि फ्लायव्हीलची मूळ स्थिती सुनिश्चित करण्यासाठी हे चिन्ह संरेखित केले जाईल, जेणेकरून फ्लायव्हील आणि क्लच कव्हरचे संतुलन बिघडणार नाही. पुढे क्लच कव्हर माउंटिंगवरील सेट स्क्रूमधून लॉकिंग वायर काढा. सेट स्क्रूची एकूण संख्या मोजा. या पायऱ्या क्रमाने केल्याने तुम्ही क्लचचे भाग जसेच्या तसे पुन्हा एकत्र ठेवले आहेत याची खात्री करण्यात मदत होते. कार्य 3. क्लच असेंब्ली डिसमेंटल करणे. प्रेशर प्लेट आणि क्लच कव्हर एकमेकांशी संबंधित असलेल्या स्थानावर चिन्हांकित करून प्रारंभ करा. त्यानंतर क्लच असेंब्ली क्लच जिगवर ठेवा. क्लच जिगवरील स्लॉट्स प्रेशर प्लेटवरील थ्रस्ट पॅडच्या सीटसह संरेखित केल्याचे सुनिश्चित करा. क्लच जिगने स्प्रिंग कप दाबा.
त्यानंतर प्रेशर पॅडचा माउंटिंग स्क्रू सैल करा आणि दाखवल्याप्रमाणे प्रेशर पॅड काढून टाका. स्प्रिंग कप्समधून लोड सोडवून समाप्त करा. या पायऱ्या एकामागून एक केल्याने क्लचचे भाग काळजीपूर्वक आणि नियंत्रित पद्धतीने वेगळे करण्यात मदत होते. पुढे क्लच जिगमधून प्रेशर प्लेट, स्प्रिंग, क्लच कव्हर असेंब्ली आणि प्रेशर पॅड काढून टाका. रिटेनिंग प्लेटचे माउंटिंग सेट स्क्रू सैल करा आणि रिटेनिंग प्लेट काढा. त्यानंतर क्लच फिंगर ब्रॅकेट धरून ठेवलेल्या माउंटिंग सेट स्क्रू सोडवा आणि क्लच फिंगर ब्रॅकेट आणि एसेंट्रिक पिन काढा. कार्य 4. क्लच असेंब्लीचे भाग ओळखा. अलाइनिंग आर्बर आणि क्लच जिग वापरा. क्लचचे तुकडे काढून टाका. क्लच कव्हर, फ्लायव्हील, माउंटिंग सेट स्क्रू, पायलट बेअरिंग, शाफ्ट्स लाइन, क्लच प्लेट, पेग, अलाइनिंग आर्बर, ड्राइव्ह शाफ्ट. कार्य 5. क्लचचे भाग स्वच्छ करा. क्लचचे भाग प्रेशर प्लेट, फेस प्लेट, क्लच प्लेट, स्प्रिंग, विड्रॉवल प्लेट, रिलीज बेअरिंग, रिलीज लिव्हर आणि पायलट बेअरिंग इत्यादी केरोसिनने स्वच्छ करा आणि नंतर कापडाने पुसून आणि स्वच्छ करा. कार्य 6. क्लच पार्ट्स मधील दोष तपासा. लाइनिंग वियर, बर्निंग मार्क्स, लूज रिव्हर्ट्स, तुटलेले स्प्रिंग, लाइनिंग मधील क्रॅक आणि स्प्लाइन मध्ये वियर यासह विविध इंडिकेटरसाठी क्लच प्लेटचे मूल्यांकन करून तपासणी करा. त्यानंतर प्रेशर प्लेट आणि फेस प्लेटचे परीक्षण करा. रेडियल हीट क्रॅक, वेअर आणि टेपर. स्प्रिंगकडे पहा आणि काही तडे आहेत का ते पहा. तसेच स्प्रिंगची मुक्त लांबी मोजण्यासाठी स्प्रिंग कॉम्प्रेशन टेस्टर वापरा आणि अचूकतेसाठी वैशिष्ट्यांसह त्याची तुलना करा. फिंगर्स झिजलेली आहेत का ते तपासा आणि पायलट बेअरिंग आणि रिलीजिंग बेअरिंग या दोन्हीकडे घसा झीज, पिटिंग किंवा जाळण्याच्या कोणत्याही चिन्हांसाठी बारकाईने पहा. झिजण्यासाठी काढण्याची प्लेट तपासा. मॅन्युअलमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे दोषपूर्ण भाग पुनर्स्थित करा. कोणत्याही झिजेच्या लक्षणांसाठी काढण्याची प्लेट पाहून तपासून पूर्ण करा. मॅन्युअलमध्ये सांगितल्याप्रमाणे दोषपूर्ण भाग पुनर्स्थित करा. ही काळजीपूर्वक तपासणी केल्याने संपूर्ण क्लच असेंब्लीचे कसून मूल्यमापन केले गेले आहे याची खात्री होते आणि आवश्यकतेनुसार तुम्ही कोणतेही जीर्ण किंवा खराब झालेले भाग बदलू शकता. आम्ही प्रात्यक्षिकाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. आम्ही शिकलो वाहनातील क्लच शोधण्यास, वाहनातील क्लच डिसमॅन्टल करण्यास, क्लच असेंब्लीचे भाग ओळखण्यास, क्लचचे भाग स्वच्छ करण्यास, क्लच पार्ट्स मधील दोष तपासण्यास. अशा प्रकारे आम्ही क्लच असेंब्ली डिसमॅन्टल करणे, भागांची तपासणी करून स्वच्छ करणे शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.